तर नेक्स्ट डे सकाळी उठून आम्ही रेडी वगैरे झालो आणि मला थोडेसे स्नॅप्स काढायचे होते, कारण मी ह्या कॅम्पमध्ये सगळ्यात जास्त कुणाला मिस करेन तर ते सुहाला, म्हणून थोडेसे मुमेंट्स कॅप्चर केले. आणि ट्रेनमध्ये हे छोटे छोटे क्यूट सॉफ्ट टॉयज आलेले तर ते आम्ही सगळ्यांनी घेतले. तर संध्याकाळी मग वेण्या वगैरे घालत बसलो. मग मी पण घातला होता दोन्ही साईडला. व्हेज पुलाव मागवला होता. टेस्ट तर बेकारच होती ॲज युजल. परत नेक्स्ट डेला मी काहीच व्लॉग शूट केलं नाही पूर्ण दिवसभर. मग रात्री आम्ही पुण्याच्या स्टेशनला उतरल्यानंतर तिथं स्टेशनवर हे हल्दीराम होतं तेव्हा तिथे जाऊन रात्रीचं खाल्लं वगैरे. मग इथून डायरेक्ट ट्रेन होती तीच सातारा, सांगली, कराड इकडे जाणारी. मग आम्ही ह्या ट्रेनमधून काही जास्त मोठा प्रवास नव्हता, 3-4 तासाचा होता, त्यामुळे काय कोण झोपलोच नाही. रात्रभर आपलं टाईमपासच करायचं चाललेला. आणि जायच्या आधी रडणं तर मॅन्डेटरी होतं. खूप रडलो, डोळे वगैरे सुजले. परत नंतर कराडमध्ये रात्री मे बी 2:45 वाजता आलो. आणि घरी आल्यानंतर माझ्या काळजीच्या तुकड्याला भेटले मी एवढ्या दिवसानंतर.